नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आज चार्टिंग स्कॅनरचा आणखी आपण एक व्हिडिओ नवीन बनवून बघणार आहोत। मागच्या वेळेस आपण जे स्कॅनर बनवलं होतं त्या व्हिडिओमध्ये एका सबस्क्रायबरने कमेंट टाकली होती, सर MACD आणि RSI या दोन इंडिकेटरचं कॉम्बिनेशन करून एक स्कॅनर बनवून दाखवा। तर त्या कमेंटनुसार आपण आज हे एक व्हिडिओ बनवतोय आणि त्यामध्ये MACD आणि RSI या दोघांचं कॉम्बिनेशन करून कसं स्कॅनर बनवता येऊ शकतं हे आपण चार्टिंगच्या साहाय्याने बघणार आहोत। चार्टिंग वेबसाईटवर आपण स्कॅनर्स बनवतो। स्कॅनर आपण का बनवतो याची डिटेल माहिती आपण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, त्याबद्दल आता परत बोलणार नाहीये। स्कॅनर बनवण्याआधी जर तुम्हाला अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। काही शंका असतील तर कमेंटमध्ये खाली कमेंट करू शकता। चला आपण आजचं स्कॅनर आपण बनवून बघूयात। MACD आणि RSI ह्या दोघांचं आपल्याला कॉम्बिनेशन करायचं असेल तर आपल्याला MACD ची वेगळी कंडिशन घ्यावी लागेल आणि RSI ची एक वेगळी कंडिशन घ्यावी लागेल। आपल्याला माहिती आहे MACD चा बुलिश क्रॉसओव्हर होतो आणि बिअरिश क्रॉसओव्हर सुद्धा होतो। त्याचबरोबर हा MACD चा क्रॉसओव्हर 0 लाईनच्या खाली होऊ शकतो आणि वरच्या बाजूला पण होऊ शकतो। आणि RSI बाबतीत पण आपल्याला माहिती आहे की RSI हा 40च्या खाली असू शकतो, 60च्या वरती असू शकतो। तर अशा सगळ्या पॉसिबिलिटीज जर कधी आपण बघितल्या तर आपल्याला बुलिश क्रॉसओव्हरची कंडिशन स्कॅन करायची आहे, 0 लाईनच्या संदर्भात कंडिशन स्कॅन करायची आहे आणि RSIच्या ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्डच्या बाबतीत कंडिशन स्कॅन करायची आहे। तर आपली सर्वात पहिली कंडिशन काय आहे तर आपल्याला काय पाहिजे, MACD हा बुलिश क्रॉसओव्हर पाहिजे आणि RSI त्यावेळेला बिलो 40 पाहिजे। म्हणजे ही RSI ची 40 ची लाईन असेल तर 40 लाईनीच्या खाली RSI जो येतो पाहिजे। साधारणतः RSI 40 आणि 30च्या खाली असेल तर तो ओव्हरसोल्ड म्हणजे जास्त विकला गेलेला आहे तो स्टॉक, अशा कंडिशन जो येतो दर्शवतो। RSI आणि MACDच्या इंडिकेटरचे सेटिंग्स आणि त्याबद्दलचे अगदी बेसिक व्हिडिओज आपण बनवलेले आहेत, तर ज्यांना अधिक माहिती घ्यायची असेल त्यांनी ते व्हिडिओ सुद्धा बघू शकता। तर ही कंडिशन आपल्याला स्कॅनरमध्ये जी ती लिहायची। त्यासोबतच दुसरी कंडिशन काय तयार होते तर हे बघा, MACDचा क्रॉसओव्हर जो आहे तो 0 लाईनच्या वरती झालेला आहे आणि RSI जो आहे तो 60च्या वरती आहे, म्हणजे अबव 60 आणि क्रॉसओव्हर जो आहे तो अबव 0 लाईन। अशा पद्धतीचे 4 कंडिशन जे आहेत त्या आपल्या या MACD आणि RSI मध्ये जे आहेत त्या तयार होऊ शकतात। आणि बिअरिश क्रॉसओव्हर मध्ये सुद्धा अजून वेगळ्या कंडिशन ज्या आहेत त्या तयार होऊ शकतात। जर सेलचा ट्रेड घ्यायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही बिअरिश क्रॉसओव्हरचा विचार करू शकता। आज आपण फक्त बुलिश क्रॉसओव्हर आणि त्याची उदाहरणं जी ती बघणार आहोत आणि त्याचं रिलेशन RSI शी कसं असतं किंवा RSI आणि MACDच्या एकत्रित कॉम्बिनेशनने आपल्याला स्टॉक कसे शोधता येऊ शकतात हे आपण आज बघणार आहोत। तर त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण या चार्टिंग वेबसाईटवर आलेलो आहोत। चार्टिंग वेबसाईटवर या ठिकाणी स्क्रीनर्स असतात। या स्क्रीनर्समध्ये क्रिएट स्कॅन नावाचं ऑप्शन असतं। आपण त्या क्रिएट स्कॅनला क्लिक केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ही जागा उपलब्ध होते। आपल्याला आज स्टॉक जे आहेत ते निफ्टी 500 पैकी घ्यायचे, त्याच्यामुळे आपण इथं निफ्टी 500 सेगमेंट जे ते सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर आपण आपली पहिली कंडिशन या ठिकाणी टाकू शकतो। परंतु जर समजा आपल्याकडे ऑलरेडी एखादं स्कॅनर जर तयार झालेलं असेल तर ते स्कॅनर आपण डायरेक्टली कॉपी करून या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी पेस्ट कॉपीड फिल्टर्स असा ऑप्शन आपल्याला येतो। तर आपण आपलं जे बनवलेलं पूर्वीचं स्कॅनर असेल तर त्या ठिकाणी जाऊन ते स्कॅनर कॉपी करायचं आणि ह्या ठिकाणी पेस्ट करायचं। आपण जाऊयात, तसं बनवलेलं स्कॅनर आहे आपल्याकडे। हे बघा, आपण MACD लाईन क्रॉस अबव MACD सिग्नल लाईन म्हणजे क्रॉस ओव्हर झालेला आहे। त्यानंतर MACD लाईन लेस दॅन 0, MACD सिग्नल लेस दॅन 0, ठीक आहे। तर हे स्कॅनर जे ते आपण कॉपी करू। हे झालं। या ठिकाणी हा जो हे जे रेड साईन आहे त्या ठिकाणी क्लिक केलं की आपल्याला स्कॅनर जे ते कॉपी होतं, स्कॅनरच्या कंडिशन जे त्या कॉपी होतात आणि नवीन आपल्या ठिकाणी जे ते या ठिकाणी आपण पेस्ट करायचं। हे बघा, हे झालं आपलं पेस्ट। त्यानंतर आता ही कंडिशन जी ती आपण जरा डिलीट करूयात। ही कंडिशन आपल्याला नवीन बघायची आहे। हे आपलं नव्या ठिकाणी जुनं स्कॅनर आपण पेस्ट केलं। आता आपल्याला पुढची कंडिशन काय टाकायची आहे, प्लस साईनच्या ठिकाणी क्लिक करूयात आणि त्या ठिकाणी आपण टाईप करू RSI। आपल्याला RSI कॉम्बिनेशन घ्यायचं आहे म्हणून आपण RSI घेतला। आपल्याला RSI कसा पाहिजे तर लेस दॅन पाहिजे, कशाच्या, नंबरच्या 40च्या नंबरच्या खाली पाहिजेत आपल्याला। त्यामुळे ह्या इथं आपण 40 टाकलं। 40 टाकल्यानंतर आपण हे आपलं स्कॅनर जे ते तयार झालं। त्यानंतर हे स्कॅनर जे ते आपण सेव्ह करू शकतो। याला आपण काही पण XYZ नाव टाकू शकतो किंवा आपण या ठिकाणी RSI MACD RSI कॉम्बिनेशन असं काहीतरी स्कॅनर नाव टाकूयात, कॉम्बिनेशन असं नाव टाकूयात। MACD RSI कॉम्बिनेशन असं नाव टाकलेलं आहे आणि सबमिट केलेलं आहे। आता या ठिकाणी कोणता स्टॉक आलेला आहे तर हिंदुस्तान युनिलिव्हर। याला क्लिक केल्यानंतर आपण हिंदुस्तान युनिलिव्हरच्या चार्टवर जाऊयात। हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आता की हा हिंदुस्तान युनिलिव्हरचा आजचा चार्ट आहे। ही तारीख आहे 19 एप्रिल। 19 एप्रिलला बरोबर मूव्हिंग ॲव्हरेज MACD जो आहे तो क्रॉसओव्हर या ठिकाणी झालेला आहे। MACD लाईन सिग्नल लाईनला वरच्या दिशेला क्रॉस करते, म्हणजे बुलिश क्रॉसओव्हर झालेला आहे। आणि त्याच वेळेला RSI जो आहे तो कुठे आहे, ही जी हिरव्या रंगाची लाईन दिसते ही आहे 40 ची आणि आजचा RSI ची व्हॅल्यू काय तर 38.37।
अशी RSIची व्हॅल्यू आहे. आता ही हिरव्या रंगाची लाईन आणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या चार्टमध्ये काय बदल करायचा आहे, तर हे RSI जो असतो हे तुम्हाला एकच दिसेल. या ठिकाणी आपल्याला ॲड लाईन म्हणू शकता तुम्ही. या ठिकाणी ॲड लाईन ऑर बँड, या ठिकाणी आपण ॲड लाईन ऑर बँड केलं की नंबर टाकायचं, आपल्याला लाईन ॲड करायची म्हणून नंबर टाकायचं. आता या ठिकाणी आपण 40 टाकू शकतो. दुसरी लाईन या ठिकाणी आली. 2 लाईन टाकून दाखवल्या मी तुम्हाला, एकच टाकायची तुम्ही, फक्त ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता पुन्हा एक टाकून दाखवली. तर अशा पद्धतीने जर समजा तुमच्याकडे हे इंडिकेटर दोन्ही इंडिकेटर येत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, ह्या इथं जी इंडिकेटर टॅब दिसते या इंडिकेटरवर बिल्ट इन आणि या इथं आपल्याला हवे ते लोअर इंडिकेटर्समध्ये सर्च करायचं आहे. जे इंडिकेटर तुम्हाला हवं असेल ते तुम्ही इंडिकेटर इथं सर्च करू शकता. हे बघा आपल्याला पाहिजे MACD, तर या ठिकाणी आपण MACD सर्च करू. बऱ्याच लोकांना या ठिकाणी चार्टिंगच्या हे बघा ह्या ठिकाणी MACD ॲव्हरेज, मूव्हिंग ॲव्हरेज, कन्व्हर्जन, डायव्हर्जन्स हे इंडिकेटर आलेलं आहे. याला तुम्ही फेवरेट सुद्धा करून ठेवू शकता. आता मला ते नको आहे म्हणून मी आता ते लगेच डिलीट करतोय. तर तुम्ही ते अशा पद्धतीने या इंडिकेटर टॅबमध्ये जाऊन इंडिकेटर आणू शकता. त्याच पद्धतीने RSI सुद्धा आणू शकता. आता याच पद्धतीने जर कधी आपण मागे जाऊन बॅक टेस्टिंग केलं तर या ठिकाणी 13 तारखेला हे 4 स्टॉक्स जे आलेले आहेत. आता ह्या 4 स्टॉक्समध्ये आपल्याला आपली कंडिशन तयार झाली आहे का आणि त्याच्यानंतर स्टॉक्समध्ये कशा पद्धतीने मूवमेंट आलेली आहे. आपण बुलिश स्कॅनर बनवून बघितलेलं आहे, तर बुलिश मूवमेंट आलेली आहे का याचा आपण बॅक टेस्टिंग याच्यामध्ये करू शकतो. तर आपण एक एक करून स्टॉक्स बघूयात. सुरुवातीला इथं जुबल इंग्रिया स्टॉक आहे. तारीख काय आहे आपली, तर 13 नोव्हेंबर ही तारीख आहे. त्या तारखेला आपण बघूयात. हे बघा ही तारीख जी ती 13 नोव्हेंबर आहे. 13 नोव्हेंबरला RSI जो आहे तो 40 ही जी लाईन आहे त्याच्या खाली आहे. त्यानंतर बुलिश क्रॉसओव्हर झालेला आहे आणि ही हायलाईट केलेली जी डेट आहे, कॅन्डल आहे, ती आहे 13 नोव्हेंबरची. पुढचं बघूयात बालाजी अमाइन्स. हे बघा 13 नोव्हेंबरला RSI 40च्या खाली आहे. बुलिश क्रॉसओव्हर नुकताच झालेला आहे आणि यानंतर हा स्टॉक जो आहे तो चांगला वर गेलेला आहे. जुबलमध्ये काय झालेलं आहे, जुबलमध्ये सुद्धा या ठिकाणावरून स्टॉक जो आहे 13 नोव्हेंबर पासून चांगला वरती गेलेला आहे. 21% पर्यंत स्टॉक जो आहे तो वरती गेलेला. अशा पद्धतीने आपण बॅक टेस्टिंग करू शकतो. त्यानंतर पुढचा स्टॉक बघूयात अदानीमध्ये 13 तारखेला बघा 13 तारखेला बरोबर RSI 40च्या खाली आहे. MACD क्रॉसओव्हर झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेला गेलेला आहे. त्यानंतर शेवटचा स्टॉक आहे स्कॅफलर. यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे बघा 13 नोव्हेंबरला MACD क्रॉसओव्हर झालेला आहे. RSI 40च्या खाली आहे आणि त्यानंतर स्टॉकने एक चांगली मूवमेंट दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण 4 स्टॉक जे आहेत ते बॅक टेस्टिंग करून बघितले. आता हे झालं एक कंडिशन. आता दुसरी कंडिशन आपण याच्यामध्ये चेक करून पाहूयात. दुसरी कंडिशन आपण काय बघतोय की हा जो बुलिश क्रॉसओव्हर आहे तो 0 लाईनच्या वरती झाला पाहिजे आणि RSI जो आहे तो 60च्या वरती पाहिजे. तर तसं स्कॅनर आपण आता बनवून बघूयात. आता आपल्याला हे नवीन सुद्धा करता येऊ शकतं. क्रिएट स्कॅनमध्ये जाऊन आपल्याला इथं पुन्हा सगळं नवीन बनवावं लागेल, पण आपल्याला एवढा वेळ घालवायचा नसेल तर आपण या ठिकाणी हे आपल्याला ही लाईन जी ती सेम आहे आपली बुलिश क्रॉसओव्हरची लाईन आहे. आता या ठिकाणी आपल्याला 0 लाईनच्या वरती पाहिजे. हे बघा 0 लाईनच्या वरती पाहिजे म्हणून ग्रेटर दॅन 0. म्हणून इथं लेस दॅन आपण घेतलेलं होतं. या ठिकाणी आपण काय घेऊयात, ग्रेटर दॅन 0. या ठिकाणी पण घेऊयात ग्रेटर दॅन 0. MACD लाईन आणि MACD सिग्नल लाईन हे दोन्ही पण जे आहेत ते ग्रेटर दॅन 0 पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी कंडिशन काय टाकायची आहे की RSI जो आहे तो कसा पाहिजे, तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे एकतर 60 पाहिजे किंवा 60पेक्षा जास्त पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी 60 टाकलं. ज्यांना ह्या ठिकाणी 50 टाकायचं असेल ते 50 टाकू शकतात. ज्यांना 40च्या वरती पाहिजे असेल ह्याच स्ट्रॅटेजीनुसार, आपण 40च्या खाली बघितलं होतं, ज्यांना 40च्या वरती पाहिजे असेल तर ते 40चं टाकू शकता. ग्रेटर दॅन इक्वल टू आपण 60 टाकलं. आणि हे टाकल्यानंतर आपण जर कधी स्कॅन जर कधी रन केला तर आपल्याला कोणते स्टॉक दिसत आहेत बघा, कल्पतरू प्रोजेक्ट्स, लिंडे इंडिया आणि जिंदाल स्टील. आता ते बघूयात आपण. आपले स्टॉक्स जे ते आलेले आहेत आपण ओपन करून ठेवलेले आहेत. या ठिकाणी बघा कल्पतरू, या ठिकाणी लिंडे इंडिया, या ठिकाणी समजून घ्यात आपण. हे बघा MACDचा क्रॉसओव्हर जो आहे तो कुठे झालेला आहे, 0 लाईनच्या वरती झालेला आहे. त्याच्यामुळे हा या ठिकाणी क्रॉसओव्हर झालेला आणि हे हायलाईट केलेल्या कॅन्डलमध्ये आपल्याला दिसतंय. त्यानंतर बघा ही RSIची लाईन जी आहे ती ही 60ची लाईन आहे आणि या 60 लाईनच्या वरती RSI किती आजचा 68 आहे, म्हणजे 60च्या वरती ग्रेटर दॅन 60 आहे, बरोबर. तर अशा पद्धतीने MACD क्रॉसओव्हर झालेला आहे आणि RSI जो आहे तो 60च्या वरती आहे. अशी कंडिशन आपल्याला या लिंडे इंडियाच्या चार्टमध्ये आज दिसलेली आहे. अशीच कंडिशन जिंदाल स्टीलमध्ये आहे का ते बघूयात आपण. हे बघा जिंदाल स्टीलमध्ये पण MACD क्रॉसओव्हर 0 लाईनच्या वरती आहे, RSI 60च्या वरती आहे. ही कंडिशन आपली फुलफिल झालेली आहे. त्यानंतर पहिलं उदाहरण बघूयात आपण, कल्पतरू प्रोजेक्ट्स. MACDचा क्रॉसओव्हर झालेला आहे 0 लाईनच्या वरती, RSI जो आहे तो 69 आहे आणि स्टॉक जो आहे तो आता जातो. आता हे आजचे स्टॉक झाले. आता बॅक टेस्टिंग जर कधी आपण करायला गेलो, आता बॅक टेस्टिंगनुसार आपल्याला जर कधी बघायचं असेल, जर आपण हे बॅक टेस्टिंग करायचं म्हटलं तर 6 नोव्हेंबरला काही स्टॉक आलेले आहेत. आपण ते बघूयात. ल्युपिन, HBL पॉवर, मेट्रोपोलिस आणि झोमॅटो बघूयात आपण. हे ओपन करून ठेवूयात आपण. झोमॅटो बघतोय आपण. 6 नोव्हेंबरला बुलिश क्रॉसओव्हर झालेला आहे. 6 नोव्हेंबरची कंडिशन आहे, बुलिश क्रॉसओव्हर झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खूप चांगला वरच्या दिशेला गेलेला आहे. आता पुढचा स्टॉक बघूयात. HBL पॉवर बघूयात आपण. HBL पॉवरमध्ये सुद्धा 6 नोव्हेंबरला बुलिश क्रॉसओव्हर झालेला आहे, 0 लाईनच्या वरती झालेला आहे
RSI जो आहे तो नुकताच 60च्या वरती आलेला आहे, 62 आहे RSI, म्हणजे ही आपली जी कंडिशन आहे ती बरोबर फुलफिल याच्यामध्ये होते. त्यानंतर मेट्रोपोलिस बघूयात आपण बघतोय 6 नोव्हेंबरचे स्टॉक्स. 6 नोव्हेंबरला RSI 60च्या वरती आहे, 65 आहे, बुलिश क्रॉसवर नुकताच झालेला आहे आणि तो 0 लाईनच्या वरती आहे. त्याच्यानंतर आणखी एक ल्युपिन बघूयात आपण. ल्युपिनमध्ये हे बघा RSI 60च्या वरती आहे, त्याच्यानंतर बुलिश क्रॉसवर झालेला आहे आणि 0 लाईनच्या वरती आहे. अशा पद्धतीने आपण हे स्टॉक्स जे आहेत ते स्कॅन करून बघितले. 6 नोव्हेंबरला आलेले स्टॉक्स आहेत, आपण हे सगळे स्टॉक्स जे आहेत ते बघू शकतो, परंतु आपल्याला व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा होईल. अशाच पद्धतीने आपल्याला जर समजा बिअरिश क्रॉसओव्हर बघायचा असेल तर आपण या ठिकाणी क्रॉस बिलो घेऊ शकतो. हे क्रॉस बिलो म्हणजे MACD लाईनने खालच्या दिशेला क्रॉस बिलो केलेलं आहे आणि जर समजा तुम्हाला MACD लाईन आणि MACD सिग्नल लाईन वरती हव्या असतील 0 लाईनच्या तर ही कंडिशन होईल. आणि RSI जो आहे तो सुद्धा ओव्हर बॉट कंडिशनमध्ये असेल, ग्रेटर दॅन 60 ओव्हर बॉटमुळे अजून तुम्ही 70 सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने वेगवेगळे कॉम्बिनेशन्स ते तुम्हाला बनवता येऊ शकतात, वेगवेगळ्या कंडिशन तुम्ही ॲड करू शकता आणि तुमचं स्कॅनर जे ते बनवू शकता. या ठिकाणी जे येलो कलरच्या ज्या हायलाइटेड लाईन आहेत ह्या लाईन आपल्याला सांगतात की त्या दिवशी सुद्धा आपण जी लिहिलेली कंडिशन आहे, आपण जे स्कॅनर बनवलेलं आहे त्या दिवशी तीच कंडिशन त्या चार्टमध्ये जी ती बनलेली होती. तर आता या ठिकाणी बघा आपण कोणत्या दिवशी बघितलं होतं स्कॅफलर, तर या दिवशी बघितलं होतं. या दिवशी काय तारीख होती 13 नोव्हेंबरला, परंतु तो स्टॉक जो आहे तो या ठिकाणी ही तारीख आहे 11 मार्चला सुद्धा आलेला असणार आपल्या स्कॅनरमध्ये. तर 11 मार्चला जाऊन आपण बॅकटेस्ट हिस्ट्रीमध्ये जाऊ आणि तिथं बघूयात की 11 मार्चला आलेला आहे का स्कॅफलर. हे बघा इथं मार्च सुरू झाला, 11 मार्च हे बघा 11 मार्चला बजाज फायनान्स, सुंदरम फास्टनर्स आणि स्कॅफलर. हा बघा 11 मार्चला तो सुद्धा स्टॉक जो आहे तो आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस टेस्टिंगसुद्धा करू शकता आणि त्याच्यानुसार स्टॉक्समध्ये कशा पद्धतीने बुलिश मूव्ह आलेली आहे का, बिअरिश मूव्ह आलेली आहे का आपल्या स्कॅनरनुसार, तर ते चेक करू शकता आणि आपले ट्रेड जे ते घेऊ शकता. स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल, जेवढे चार्ट्स तुम्ही बघाल तेवढं तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे. जेवढ्या कंडिशन्स तुम्ही बघणार आहात तेवढ्या तुम्हाला नवीन स्ट्रॅटेजी सुचतील आणि तुमची पकड जी ती एका स्ट्रॅटेजीवर जी ती चांगली बसू शकते. वेगवेगळ्या पद्धतीचे स्कॅनर जे ते तुम्ही बनवून बघा, जास्तीत जास्त स्कॅनर जे ते तुम्ही चार्टिंगवर बनवून बघा, वेगवेगळ्या इंडिकेटरच्या साहाय्याने तुम्ही स्कॅनर बनवून बघा आणि शेअर मार्केटचा अभ्यास करा. त्यामुळे तुम्हाला एक वेगळी दृष्टी जी ती मार्केटमध्ये जी ती येईल. टेक्निकल ॲनालिसिसचा एक चांगल्या पद्धतीने तुमचा अभ्यास होईल चार्टिंगच्या स्कॅनरच्या मदतीने. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओतून तुम्हाला काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स नक्की करा. आपल्या कॉमेंट्स आणि आपले लाईक आम्हाला आणखी नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात. आपल्या शेअर मार्केट शिकणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.